मित्रांनो, जर तुमच्याकडे वर्डप्रेस वेबसाईट असेल आणि त्यामध्ये तुम्हाला टेबल ऑफ कंटेंट ऍड करायचं असेल तर कसे कराल? बघा, टेबल ऑफ कंटेंट ऍड केल्यामुळे जे पण तुम्ही टायटल ते सर्व जे लिहितात ते टायटल खूप चांगल्या प्रकारे गुगलला समजेल आणि गुगल तुमची वेबसाईट रँक करेल. तर तुम्ही बाजूला बघू शकता की टेबल ऑफ कंटेंट कसं असतं, याच्यावर तुम्हाला थोडीशी आयडिया येईल. टेबल ऑफ कंटेंट आपल्या वेबसाईटमध्ये कसं ऍड करायचं वर्डप्रेसच्या माध्यमातून, त्याची पूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव राहुल, तुम्ही पाहताय राहुल ब्लॉगर युट्यूब चॅनल. चला सुरू करूया. तर मित्रांनो, इथे माझी वेबसाईट मी ओपन केलेली आहे आणि सर्वप्रथम तुम्हाला इथे प्लगइन्स मध्ये जायचं आहे आणि इथे ऍड न्यू प्लगइन वर क्लिक करायचं आहे. ऍड न्यू प्लगइन मध्ये जाऊन इथे सर्च करायचं आहे टेबल ऑफ कंटेंट. त्यानंतर इथे बघा इझी टेबल ऑफ कंटेंट वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर टेबल ऑफ कंटेंट इथे ऍक्टिव्हेट करावं लागेल आपल्याला. ऍक्टिव्हेट केल्यानंतर इथे बघा नो थँक्स वर क्लिक करा इकडे आणि इकडे जी पण बाय डिफॉल्ट सेटिंग असते तिला चालू राहू द्या आणि खाली इकडे येऊन सेव्ह चेंजेस वर क्लिक करा. त्यानंतर तुमची इथे पोस्ट ओपन करायची कोणती पण आणि इकडे एडिट मध्ये जावा. त्यानंतर इथे खाली तुम्ही बघू शकतात की टेबल ऑफ कंटेंट इथे आलेला आहे. बस एवढंच करायचं त्याला आणि ते सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर व्ह्यू पोस्ट करा. इकडे तुम्ही इथे बघू शकतात की टेबल ऑफ कंटेंट बघा अशा प्रकारे इथे आलेला आहे. टेबल ऑफ कंटेंटमुळे गुगलला समजते की तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या वेबसाईटमध्ये कोणती इन्फॉर्मेशन आहे, कोणते हेडिंग्स आहेत ते युजर्सला पण कळेल आणि गुगल्सला पण कळेल आणि गुगलला पण कळेल. त्यामुळे आपली वेबसाईट लवकरात लवकर गुगलमध्ये रँक होण्याची शक्यता जास्त असते. असे केल्यामुळे एक वेबसाईटची डिझाईन पण चांगली होते आणि जे पण लोक वाचणार आहे त्यांना जे पण पॉईंट पाहिजे त्या पॉईंटवर क्लिक करू शकतात. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि जे पण डाऊट असेल मनामध्ये ज्याच्या पण तुम्हाला व्हिडिओ पाहिजे ते कमेंट नक्की करा. त्या कमेंटवर मी नक्की व्हिडिओ बनवेल. शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप आभारी. जय हिंद, वंदे मातरम.